हॅलो एव्हरीवन. अंगणवाडीमध्ये 39 पदाची भरती होणार. 12वी पास, मिनिमम क्वालिफिकेशन 12वी पास. त्यानंतर तुमची जी काही वरील क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पण त्यामध्ये गुणांकानुसार तुम्हाला पहिला रेफरन्स देणार आणि 13,000 तुमचं काय मानधन असणार आहे. आता सहसेविका त्यासोबत 33 मदतनीस पदासाठी संधी आहे. तर यामध्ये जर बघितलं आपण 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी काय हे पदे भरण्यास सांगितलेले आहे. त्यामध्ये 2 पदे, सेविकांना दरमहा 13,000 रुपये आणि मदतनीसांना 7,500 रुपये मानधन मिळणार. ओके. आणि पुढील जर बघितलं कोणाला अर्ज करता येणार आहे, संबंधित अंगणवाडी कार्यक्षेत्रात पात्र असलेल्या महिला उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि उमेदवाराची शासनाने निश्चित केलेल्या अटी, स्थानिक वास्तव्य आणि इतर पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. आता शैक्षणिक पात्रता आणि वयमर्यादा, आता हे दोन्ही पदासाठी 12वी उत्तीर्ण याचं मिनिमम सांगितलं त्यांनी, पण वयमर्यादा शासन विद्यमान भरतीनुसार नियमानुसार लागू राहील. तर कोणती कागदपत्रे असणार, तर तुमच्याकडे 12वीचे गुणपत्र, प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला आणि रहिवाशी दाखला, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास, विविध काही जे काही अनुभव प्रमाणपत्र असेल, संगणक परीक्षा असेल तुमचं काही, इतर काही. आणि त्यासोबत जर बघितलं तर निवडीची प्रक्रिया आणि गुणांकन. आता 12वी उत्तीर्ण ही अनिवार्य अट आहे, पण तसेच 12वीवरील टक्केवारीनुसार गुणांक करण्यात येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पदव्युत्तर पदवी आणि DED अथवा अनाथ SC, ST, OBC प्रवर्ग कामाचा अनुभव यानुसार संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असल्यास अतिरिक्त गुणही मिळणार आहे. तर त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही न्यूज आहे आपल्यासाठी. तर मी तुमच्या जर कोणी मित्र असेल त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना पण एक होप असेल. एक गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून होप म्हणून ठेवलेलं आहे आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा जास्तीत जास्त ही माहिती.